हा धम्म नुसता ऐकण्यापुरता नाहीये, हा धम्म अनुकरण करण्यासारखा आहे, हा धम्म आपल्यामध्ये उतरवण्यासारखा आहे. प्रत्येकाला वाटतं माझं भलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझं हित व्हावं, कोणालाही अहित व्हावं असं वाटत नाही. परंतु हित करून घ्यायचं असेल, कल्याण करून घ्यायचं असेल, चांगलं करून घ्यायचं असेल तर माता भगिनींनो, आपल्या सर्वांना या भगवंताच्या सद्धम्माच्या देव आणि मनुष्याचे साक्षात विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध तथागताचा पवित्र असा सद्धम्म आणि त्या सद्धम्माच्या मार्गावर आरूढ असलेला भगवंताचा सदा पूजनीय भिक्खू संघ, आर्य श्रावक संघ, या पवित्र अशा तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार पंचांग प्रणाम. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. ज्या गुरुमुळं अतिशय सुंदर असं जीवन जगत आहे, ज्या गुरुमुळं पवित्र अशा सद्धम्माच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत आहे, असे गुरु पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. आजच्या या दिवशी या परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. या परिषदेचे उद्घाटक पूजनीय भदंत डॉक्टर इंदमसजी महाथेरो यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. या मंचावरती उपस्थित असलेले आमचे मोठे बंधू पूजनीय भदंत मुदितानंदजी थेरो यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. माझ्या बाजूला उपस्थित असलेले पूजनीय भदंत पय्या रखीत यांना सुद्धा माझा पंचांग प्रणाम. आजच्या या दिवशी आपण गेल्या 10 दिवसापासून सनपुरी या गावामध्ये अतिशय हर्ष उल्हासामध्ये हे श्रावण शिबिर आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. बांधवांनो, मी प्रत्येक वर्षी आपल्याकडे येतो, प्रत्येकाला सांगतो, प्रत्येकाच्या परिचयामध्ये, परंतु आपण बरेचसे भंतेजी बोलवता, भंतेजी बोलवल्याच्या नंतर काही गोष्टी ऐकता, काही गोष्टी ऐकल्याच्या नंतर सोडून देता. परंतु बुद्धाचा धम्म जो आहे, बुद्धाने जो मार्ग सांगितलेला आहे, हा बुद्धाचा धम्म, बुद्धांचा मार्ग हा नुसता ऐकण्यापुरता नाही. इथं एवढे जण बसलात, इथं बसणाऱ्यांना आपण इथं नुसतं बसूनच अर्थ नाहीये, नुसतं ऐकूनच अर्थ नाहीये, नुसतं बोलूनच अर्थ नाहीये, नुसती चर्चा करूनच अर्थ नाहीये, की जेणेकरून जे काही बनते, जे आपल्यामध्ये धम्म उपदेश देतील, धम्म सांगतील, जे विनय सांगतील, जे आचरण करण्यासाठी सांगतील, ते जोपर्यंत तुमच्यामध्ये तुम्ही उतरणार नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणार नाही. बघा, बरेचसे उपासक उपासिका वर्ग येतात, बसतात, सगळेजण म्हणतात बाप्पा म्हणे मी भंतीजी येण्याच्या आधीपासून बसले होते, भंतीजी येण्याच्या अगोदर बसून बसले, मात्र भंतीजी सगळे प्रवचन झालं, सगळं झालं, जेवण केलं, आणि जेवण केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी विचारलं की माय म्हटलं की बाबा इंदवंश भंतीजीनं काय सांगितलं, पय्यारकीत भंतीजीनं काय सांगितलं, जे काही आपल्या या गावामध्ये जे काही भंतीजी आले त्या भंतीजीनं कोणत्या कोणत्या विषयावरती तुम्हाला धम्म उपदेश दिला, धम्म सांगितला, हे जर विचारलं तर आपण कोणी सांगू शकेल का? नाही सांगणार. परंतु नुसतं ऐकून, नुसतं बसून, नुसतं बोलून याला अर्थ नाहीये, याला अर्थ नाहीये की आपण तो धम्म सुद्धा आपल्यामध्ये उतरवणं हे फार गरजेचं आहे. माणसानं जगलं कसं पाहिजे, वागलं कसं पाहिजे, राहिलं कसं पाहिजे, बोललं कसं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, हे सुद्धा भगवंताच्या या पवित्र अशा सद्धम्मामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही बोलतो कसं, चालतो कसं, राहतो कसं, हे सुद्धा आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आता आपण इथं सर्वजण बसलात, बसल्याच्या नंतर कोणाकोणाचं लक्ष कुठं कुठं आहे सांगायची गरज नाही आहे.
कोणाकोणाला भुका लागल्यात हे सुद्धा सांगायची गरज नाही. कोणाकोणाला कोण कोण हाती आपुलकीनं धम्म ऐकण्यासाठी आले, कोण कोण खाण्यासाठी आले हे सुद्धा सांगण्याची गरज नाही आहे. बघा माता भगिनींनो, एवढे भंतेजी आले, हे भंतेजी आल्याच्या नंतर तुम्ही नुसतं ऐकण्यापुरतं नका ठेवू, नुसतं सांगण्यापुरतं नका ठेवू, हे आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जर खरं जर भीतीचं वाटायचं असेल तर भीती हे आपल्या कर्माची वाटू द्या, आपल्या वागण्याची वाटू द्या, आपल्या वर्तनाची वाटू द्या, या प्रकारची भीती वाटू द्या. परंतु आपल्याला भीती कशा कशाची वाटते हे सांगायची गरज नाही. बघा जसं की उंदीर मांजराला भीत, मांजर माणसाला भीत, माणूस बायकोला भीत आणि बायको सुरळाला भीत. म्हणजे बघा, ज्याला घाबरायचंय, ज्या कर्मापासून आपल्याला दूर जायचंय त्या कर्माला आपण घाबरत नाही. परंतु ज्यापासून आपलं अहित होणार असेल, आपलं वाईट होणार असेल, आपलं कसल्याही प्रकारचा त्याच्यातून फायदा नसेल, त्या प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये आपला बऱ्याचशा लोकांचा पुढाकार असतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी पाहतो, प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर, प्रत्येक ठिकाणी पाहिल्याच्या नंतर बऱ्याचशा ठिकाणी असे अनुभव येतात की सांगता का सोय नाही. कोण काय बोलतं, कोण काय सांगतं, कोण कुठपर्यंत बोलतं हे सुद्धा सांगण्याची गरज पडत नाही. परंतु खरोखर माता भगिनींना तुम्हाला सांगितलं पाहिजे की जवळपास ती पहिलं जे शिबिर घेतलं, मला असं वाटतं की पहिल्या शिबिरापासून जवळपास 2 वर्ष आपल्याकडे होतो. आणि आपल्याकडे असल्याच्या नंतर एवढी श्रद्धा आपल्यामध्ये पेरल्या गेली होती, एवढे विचार आपल्यामध्ये पेरले गेले होते. परंतु आपण हळूहळू ते विचार विसरत चाललेलो आहोत. हे आपण थोडंसं लक्षात घेणं फार गरजेचं आहे, हे डोक्यात घेणं फार गरजेचं आहे. नुसतं श्रामणेर शिबिर आलं, धम्म परिषद आली, धम्म परिषदेच्या 10 दिवस अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे भंतेजी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे भंतेजी आल्याच्या नंतर तुम्हाला धम्म सांगतात, विनय सांगतात, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण नळी कुंकली सोनारी, इकडून तिकडून गेले वारे असं म्हणलं तर काही अर्थ राहणार नाही. आताच भंतेजीने सांगता म्हटले की म्हणे की भिक्खू संघामध्ये सर्वात अगोदर भंतेजी कोण झाले. आता तुम्हाला तोच प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा बरं कोण झालं होतं. बघा बरेचशा लोकांच्या लक्षात सुद्धा नाहीये. बघा इथं वंदना जेव्हा भंतेजी जेव्हा शील देत होते, जेव्हा तुम्हाला त्रिशरम पंचशील सांगत होते, देत होते, हे देत असताना कोणत्या उपासकाचं, कोणत्या उपासिकेचं जे हात जे आहेत हे हात जोडलेले होते, त्यांना हातवरी करा बरं. कोणाकोणाच्या गप्पा कुठं चालू होत्या हे सगळं लक्ष माझं तुमच्याकडे होतं. परंतु आपण नुसतं खरोखर सांगतो माता भगिनींनो, हा धम्म नुसता ऐकण्यापुरता नाहीये, हा धम्म अनुकरण करण्यासारखा आहे, हा धम्म आपल्यामध्ये उतरवण्यासारखा आहे. प्रत्येकाला वाटतं माझं भलं व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण व्हावं, प्रत्येकाला वाटतं माझं हित व्हावं, कोणालाही अहित व्हावं असं वाटत नाही. परंतु हित करून घ्यायचं असेल, कल्याण करून घ्यायचं असेल, चांगलं करून घ्यायचं असेल तर माता भगिनींनो आपला सर्वांना या भगवंताच्या सद्धम्माच्या मार्गाकडे येणं गरजेचं आहे. धम्म ऐकणं गरजेचं आहे. नुसतं ऐकूनच नाही तर ते आपल्यामध्ये उतरवणं सुद्धा फार गरजेचं आहे. आपल्याकडं लांबून भंतेजी येतात, लांबून आलेले भंतेजी तुम्हाला धम्म उपदेश देतात, धम्म सांगतात. हे धम्म सांगितल्याच्या नंतर ते भंतेजी तुम्हाला धम्माचं दान देतात. म्हणजे तुम्हाला जगण्याची कला, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे हे भंतेजी शिकवतात. परंतु आपण खरोखर ते शिकण्याचा प्रयत्न करतो का, ते आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो का. आपण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत नाहीत, आपलं हित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. मग बरेचसे उपासक उपासिका म्हणतात, माय भंतेजी मी तर रोज वंदनेला येते, माय भंतेजी मी रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भंतेजीचं प्रवचन ऐकते, माय भंतेजी मला लय म्हणजे 8 शील पाठ आहेत, भंतेजी मला 5 शील पाठ आहेत, मला आर्य अष्टांग मार्ग माहिती आहे. हा आर्य अष्टांग मार्ग 8 शील 5 शील माहिती असून काही अर्थ नाहीये, ते आपल्यामध्ये उतरवणं हे फार गरजेचं आहे. इथं सर्वजण बसलेले उपासक उपासिका आहात, तुम्हाला प्रत्येकाला 2-2 तर लेकरं आहेत. 2 लेकरं कोणाकोणाला आहेत, 2-2 लेकरं सगळ्यालाच आहेत माझ्या माहितीच. तर मग 1 लेकरू संघाला दान द्यायला काय होतं. बापा आम्ही सगळं देऊ, भंतेजीला जेवायला देऊ, भंतेजीला जेव मसाल तूप देऊ, कायकी देऊ, पुरणपोळी देऊ, हे सगळं देऊ. मात्र स्वतःचा जो हे असतो गोळा असतो, हा गोळा देण्याची कोणाची इच्छा होते का.
नाही होत. एकदा आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तर पाहिलं, एक छोटस उदाहरण आहे. 2 सासा सुना एका गावी जातात. या सासा सुना गावी गेल्याच्या नंतर तिथं त्या गावी त्या ठिकाणी पुरणपोळी केली जाते. आता पुरणपोळी केल्याच्या नंतर दूध देतात. दूध पण शोकांतिका अशी होते की या सासा सुनामध्ये एकच प्लेट भेटते आणि एकच पुरणपोळी भेटते. ती पुरणपोळी चुरतात आणि चुरल्याच्या नंतर हे जे प्लेट जे आहे एका ठिकाणी उतार असतात. आता उतार असल्याच्या नंतर ती बाई येथे तूप टाकते आणि तूप टाकल्याच्या नंतर सगळं तूप जे हे सुनाकडे वळतं. आता सासूच्या मनामध्ये बापा म्हणे आता हे तूप सगळं खाती म्हणे. आता तूप सगळं खाती म्हणल्याच्या नंतर हळूच सासू म्हणते, अगं म्हणे तू काय कर म्हणे, तू इकडून बस म्हणे, मी तिकडून बसते म्हणे. आता सासूच्या लक्षातच येईना बाबा हे कशामुळे म्हणत असेल. सासूच्या लक्षातच येईना. सुनाई थोडी चॅप्टर होते, सुनाई थोडी आगावच होती, थोडं म्हणाय काय हरकत नाही. ते म्हणे आत्याबाई तुम्ही तिकडे बसा म्हणे, आता पहिला घास मीच खाईन म्हणे. आता पहिला घास मीच खाईल म्हणले तर सासूला वाटलं मायबाई सून लई भोळी आहे, मायबाई सुनाला काही कळतच नाही असं वाटलं. त्या सुनानं हात घेतला, फरकन हात फिरवला, त्या तुपात सगळं खाऊन टाकलं. बापा म्हणे काय आगाव सुन आहे म्हणे माझी. बघा म्हणजे माणसाला कुठपर्यंत आपली सीमा असली पाहिजे, कुठपर्यंत आपण खाण्याचं ज्ञान, खाण्यापासून ते चालण्यापासून ते बोलण्यापासून ते राहण्यापासून ते इतरांना सांगण्यापासून सुद्धा भगवंताच्या पवित्र अशा धम्मामध्ये नियम सांगितलेले आहेत, विनय सांगितलेले आहेत. भगवंताचा धम्म म्हणजे दुसरं काही नाही आहे. भगवंताचा धम्म म्हणजे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा नाहीये, थोटांग नाहीये, काहीच नाहीये. तर भगवंताच्या धम्मामध्ये दुसरं तिसरं काय नाही, काही नसून तर त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलेले विनय आहेत, नियम आहेत. बघा आपण आत्ताच म्हणलेलं आहे ना, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. काय म्हटलेलं आहे आपण कुठं? पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मी प्राणी हिंसा करणार नाही सांगितलेलं आहे. परंतु ते अंधश्रद्धात्मक भगवंताच्या या सद्धर्मामध्ये अंधश्रद्धात्मक काही नसून हे आपल्याला तारण्यासारखं आहे, आपल्यामध्ये बदल करण्यासारखं आहे. बघा आपण सातत्याने जेव्हा विहारात जाऊ, विहारात गेल्याच्या नंतर आपल्या तरुणांना, आपल्या तरुण मुलाला, तरुण मुलीला सातत्याने विहारामध्ये आणलं पाहिजे. त्याच्यावरती धम्माचे संस्कार केले पाहिजे. त्यांना धम्म शिकवला पाहिजे की बाबा भंतीचे आले, हे भंतीचे आल्याच्या नंतर तू बस आणि भंतीची काय सांगतात ते ऐक. आता आमच्या माया काय करतात ते सांगायची गरज नाही, आमच्या मायाला बोलायची गरज नाही. आमच्या माया टीव्ही लावली की पिंट्याला म्हणतात पिंट्या इकडे ये, पिंट्या बस माय पवित्र निष्ठा लागलाय बघ बापा ते काय करायले हे सांगतात. कसा तर कधी कधी आपल्या पिंट्याला, आपल्या पिंटीला हे घेऊन विहारामध्ये येत नाहीत. हे विहारामध्ये न घेऊन आल्यामुळं आजकालची जी तरुण पिढी आहे, जे तरुण वर्ग जो आहे, हा तरुण वर्ग वाईट मार्गाकडे मार्गक्रमण करू लागलेला आहे. माता भगिनींनो, त्याला एक जिद्द ठेवा, एक संकल्प ठेवा, एक टार्गेट ठेवा, एक आत्मविश्वास असा ठेवा की बाबा माझा मूल, माझी मुलगी मी जे आहे त्याच्या पूर्ण जीवनामध्ये, त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी त्याला 10 दिवस का असेना भंतीजी बनवेल, 10 दिवस का असना भिक्षुनी बनवेल, भिक्षू बनवेल. या प्रकारच्या एक इच्छा त्याच्या आपल्या मातांना, आईला ते डोक्यामध्ये आलं पाहिजे. आमच्या आईच्या मनामध्ये वेगळंच येतं, आमच्या पिताच्या मनामध्ये वेगळंच येतं, आमच्या भावाच्या मनामध्ये वेगळंच येतं, कोणा मित्राच्या मनामध्ये वेगळंच येतं. म्हणूनच आपलं अहित होऊ लागलं आहे. दुसरं आपलं अहित करण्यामध्ये, आपलं वाईट करण्यामध्ये याला कारणीभूत दुसरं तिसरं कोणी नसून तर याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. हे थोडं लक्ष करणं, हे थोडंसं चिंतन मनन करणं हे आजच्या या दिवशी फार गरजेचं आहे. परंतु आपण चिंतन मनन न करता आपणच म्हणतो माय माव पिंट्या लय बिघडलाय, माय पिंट्याची माय का लय शहाणी. पिंट्याचा बाप का लय शहाणा आहे का? पिंट्याचा बाप दारू पिऊन आला की मग हळूच पिंट्या बी जातोय, एक झाकण मारतोय आणि बापासाठी स्टाईल मारायचा प्रयत्न करतोय. तसं न करता म्हणून माता भगिनींनो, आपण आपल्या लेकराला, आपण आपल्या मुलाला, आपण आपल्या मुलीला सातत्यानं विहारामध्ये आणत चला.
त्याला धम्माचे संस्कार देत चला, त्याला धम्म शिकवत चला, त्याला आचरणशीलता हा गुण शिकवत चला. काही दिवस भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये ठेवा, सेवेमध्ये ठेवा. तू चांगल्या मार्गाकडे जाईल, वाईट मार्गाकडे जाणार नाही. परंतु आमच्या लोकांना असं वाटतं की बा भंतीच्या सानिध्यामध्ये आला आणि कायमस्वरूपी भंतीजी झाला तर, आणि कायमस्वरूपी भंतीजी झाल्यानंतर माय आमचा वंशाचा दिवा कोण पाहणार, आमचा दिवा कोण लावणार, आमचा दिवा इजलेला कोण चालू करणार, हे डोक्यामध्ये येतं बघा. मात्र जेव्हा पिंट्या वाईट मार्गाकडे जातं, वाईट मार्गाकडे गेल्याच्यानंतर मग हळूच भंतीजीकडे येतात. आणि भंतीजीकडे आल्याच्यानंतर भंतीजीला म्हणतात, मा भंतीजी वा पिंट्या लयच बिघडलाय हो म्हणतात. बघा चांगले मुलं, चांगले जे मुलं आहेत हे चांगले मुलं भिक्खू संघाकडे लवकर आपले माता पिता देत नाहीत. मग देतात केव्हा, जेव्हा माय बापाला चांगला पिंट्या मारायला लागतं, जेव्हा माय बापाला ठेचायला लागतं, जेव्हा माय बापाला शिव्या द्यायला लागतं, जेव्हा माय बापाच्या कमरात लाद घालतं, त्यावेळेस पिंट्याची माय आणि पिंट्याचा बाप हे काय करतं, भंतीजीकडे येतं आणि म्हणतं, भंतीजी वा पिंट्या लय बिघडलाय हो, मै पिंटी माझी पोरगी लय बिघडली हो, आईला सुधरा ना म्हणे म्हणतात. आणि मग पिंट्या जेव्हा 10वी पास असेल, चांगल्या पर्सेंटेजनं पास असेल, चांगला हुशार असेल, तेव्हा ती माय म्हणत नाही, माय मोहा पिंट्या भंतीजी 10वीला 90% पडले आणि हेच पिंट्या मी भिक्खू संघाला दान देत आहे असं म्हणतात. नाही म्हणत. मग आम्हाला दान द्यायची जर इच्छा असेल तर हे दान तुम्ही आर्थिक दान द्याल, भोजनाचं दान द्याल, सगळ्या प्रकारचं दान द्याल, परंतु स्वतःचा मुलगा द्या म्हणलं कोणी द्याल का? हात वर द्या बरं, कोणाकोणाची इच्छा आपल्या मुलाला दान द्यायची? कोणालाच नाही. बघा किती अवघड आहे. आणि जे मुलगा भिक्खू संघामध्ये असून काम करत आहे, जे तपत आहे, जे की आपल्यामध्ये जाऊन धम्म सांगण्याचं काम करत आहे, त्याच मुलाला मग आपणच म्हणतो, बाबा त्या भंतीजीला कळू नाही काय म्हणतो ना, त्या भंतीजीला बोलायला कळू नाही काय, असं आपण आपल्या मनामध्ये उत्पन्न करतो. जेव्हा आपल्या स्वतःचा मुलगा भिक्खू संघामध्ये येईल तेव्हा आपल्याला आपुलकी वाटेल की माझा मुलगा सुद्धा भिक्खू संघामध्ये आहे आणि भिक्खू संघामध्ये असल्याच्या नंतर हा धम्म सांगत आहे, हा धम्म इतरांना पटवून देत आहे, या प्रकारचं मनामध्ये येईल. बघा एखाद्या मातेनं आपला मुलगा जर भिक्खू संघाला दान दिला, हुशार असलेला दान दिला, तर हुशार असलेला मुलगा दान दिल्याच्या नंतर ती आईच म्हणते, बापा पिंट्याचे पप्पा तुमचा पिंट्या भंती झालेला लय छान बोलायला लागलाय म्हणतात. आमच्याकडे थोडीशी उलटी शाळा आहे, आमच्याकडे थोडे उलटे डोके आहेत, आपल्याला जे नाही करायचं ते करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून माता भगिनींना आपली अधोगती होत जात असते. म्हणून आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे की आपल्या मुलाला, आपल्या मुलीला पूर्ण एका जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या अवस्थेमध्ये एकदा तरी भगवंताचं काशाय वस्त्र त्या मुलाच्या अंगावरती यावं असा एक आपण संकल्प करा आणि त्या मुलाला एकदा तरी भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये द्या. निश्चितच तो वाईट मार्गाकडे जाणार नाही, वाईट मार्गाकडे मार्गक्रमण करणार नाही. तो भिक्खू संघाच्या सानिध्यात राहून तो माता पितांची सेवा करेल. माता पिताची सेवा करत करत तो आपला एक चांगला मुलगा म्हणून तुम्हा सर्वांना दिसून येईल. मात्र आम्हाला ते डोक्यामध्ये येत नाही, आमच्या त्या डोक्यामध्ये बसत नाही आणि आमचे डोके कुठे ती सांगायची काही गरज नाही. म्हणून एक छोटस उदाहरण सांगतो. जसं की बौद्ध समाजामध्ये जे मुलं जन्माला येतात, ही जन्माला आलेली मुलं बरेच लोक म्हणतात की लय आगाव वागतात म्हणून. मुसलमानामध्ये बी आगाव पोरं तयार होतात, मुसलमानामध्ये होतात, बौद्ध समाजामध्ये होतात, ब्राह्मण समाजामध्ये होतात, प्रत्येक समाजामध्ये होतात. परंतु ब्राह्मण समाजामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचं ध्येय असतं आणि त्यानुसार त्याला त्या गोष्टीवर मार्गक्रमण करायला सांगतात. एखादा स्पोर्ट मध्ये चांगला असेल, त्या स्पोर्ट मध्ये चांगले असलेल्या मुलाला एक उच्च खेळाडू बनवतात. एखादा राजकीय क्षेत्रामध्ये चांगला असेल तर त्याला उच्च राजकीय क्षेत्रामध्ये उच्च या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतात. आणि एखादं गेलेली कॅशिट असलं, एखादं वेस्टेज असलं, बिनकामाचं असलं, फेकून देण्यासारखं असलं तर त्या फेकून देणाऱ्याला काय करतात, त्या फेकून देणाऱ्याला पुजारी करतात आणि त्या गाढवाच्या पाया पडायला आपण गाढवं जातो. बघा किती हुशार शोकांतिका. म्हणून माता भगिनींनो, येणारा काळ, येणाऱ्या
येणारा जो काळ आहे हा काळ फार वाईट आहे, म्हणून आपण सर्वांना सांगतो आपलं जे शस्त्र जे आहे हे शस्त्र शिक्षणाचं आहे. आपण म्हणून आपल्या मुला मुलीला चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा. हीच एक आपल्याकडून आजच्या या दिवशी एक अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हटलं तर बोलण्यासारखं भरपूर आहे. हे मोठे भंतीजी बोलण्याचे बाकी आहेत, बरेचसे भंतीजी बोलण्यासारखे बाकी आहेत. तुम्ही मला सातत्यानं ऐकता, दरवेळेस ऐकता. यावेळेस का आपल्यामध्ये येता आलं नाही. आमच्याकडे सुद्धा 12 तारखेला धम्म परिषद होती. त्या धम्म परिषदेमुळे आपल्याकडे का वेळ देता आला नाही, म्हणून आपण सर्वजण अनेक भंतीजींची धम्मदेशना ऐकलात आणि धम्मदेशना ऐकल्याच्या नंतर ही स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. भंतीजी जे तुम्हाला सांगतील ते सांगितल्याच्या नंतर आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत ते वाईट गुणाला दूर करण्याचा प्रयत्न करा आणि पवित्र असे भगवंतांनी सांगितलेले जे सद्धम्माचे जे गुण आहेत हे सद्धम्माचे गुण आपल्यामध्ये उतरवाल. हीच एक आपल्याकडून आजच्या या दिवशी एक अपेक्षा करतो. आपण सर्वजण अतिशय शांततेने मला ऐकलात त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अशी मंगल कामना करतो आणि हा छोटासा धम्मचर्चेचा भाग या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांना धन्यवाद. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.